हाय फ्रेंड्स. पूर्वा टॅरोटमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज तुमच्यासाठी अँजेलिक गायडन्स काय आहे ते पाहूयात. एंजल्स, माझ्या व्ह्यूअर्सना कुठले गायडन्स तुम्ही देऊ इच्छिता ते मला सांगा. कुठले गायडन्स तुम्ही आजच्या दिवसात तुम्ही त्यांना देणार आहात. चला आपण मी कार्ड शफल केलेत, आपण गायडन्स पाहूया माझ्या व्ह्यूअर्ससाठी. पहिलं कार्ड आलेलं आहे परफेक्ट टायमिंग. दुसरं कार्ड आलेलं आहे रिमेन पॉझिटिव्ह. तिसरं कार्ड आलेलं आहे इफ यू बिलीव. कार्ड विजेबल आहेत ना फ्रेंड्स तुम्हाला. चौथं कार्ड आहे रिकव्हरी. पाचवं कार्ड आलेलं आहे विदिन द नेक्स्ट फ्यू वीक्स, म्हणजे पुढच्या काही आठवड्यांमध्ये. चला तर मग आता आपण परफेक्ट टायमिंग आपल्याला माझ्या व्ह्यूअर्ससाठी कशा संदर्भात दिलेलं आहे नेमकं आपण ते सविस्तर जाणून घेऊया. थँक्यू एंजल्स, मला एवढी गायडन्स देण्यासाठी. थँक्यू सो मच. मी आज हा डेक यूज करणार आहे. परफेक्ट टायमिंगसाठी माझ्या व्ह्यूअर्सना कुठले कार्ड्स तुम्ही दाखवणार आहात, कुठल्या गोष्टीसाठी परफेक्ट टायमिंग आहे ते माझ्या व्ह्यूअर्सना क्लिअर करा. आर्कएंजल मायकल, कुठल्या गोष्टींसाठी हा परफेक्ट टायमिंग तुम्ही त्यांना शो केलेला आहे, त्यांना सविस्तर असं क्लिअरन्स द्या. ईश्वर, मी कार्ड शफल केलेले आहेत. चला आपण एक एक कार्डांना क्लिअर करूया, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल की परफेक्ट टायमिंग तुमचा कशा संदर्भात आहे. प्रत्येकाची ते सिच्युएशन वेगवेगळी असेल, त्यानुसार तुम्ही घ्या. पण हे जे एंजेलिक गायडन्स आहे ते तुमच्यासारखे सर्वांसाठी एकच आहे. फक्त टॅरोटचं जे निघणार आहे ती प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी असेल. परफेक्ट टायमिंगला त्यांनी ते करावं. चला तुम्ही कार्ड्स काढते. पहिलं कार्ड्स आलेलं आहे इथे क्वीन ऑफ पेंटिकल. सेकंड कार्ड आलेलं आहे किंग ऑफ सॉर्ड. दोन कार्ड मी काढते आणि एक्सप्लेन करते. रिमेन पॉझिटिव्हसाठी मी परत 2 कार्ड काढते आणि तुम्हाला नंतर एक्सप्लेन करते. पेज ऑफ सॉर्ड आलेला आहे, टेम्परेस आलेला आहे, आता इफ यू बिलीव या कार्डासाठी कुठलं कार्ड आलं आहे 2 ऑफ कॉइन आलेला आहे, टेन ऑफ सॉर्ड आलेला आहे. फ्रेंड्स, तुम्हाला कार्ड सगळे व्यवस्थित दिसत आहेत ना. मी प्रत्येकी कार्डासाठी 2-2 असे कार्ड टॅरोटनी काढलेले आहे. आता मी एक्सप्लेन करते. रिकव्हरीसाठी तुम्हाला कुठलं कार्ड आलेलं आहे 9 ऑफ पेंटिकल आणि 10 ऑफ पेंटिकल. ग्रेट, सुंदर कार्ड आलेलं आहे. विदिन द नेक्स्ट फ्यू वीकसाठी तुम्हाला कुठलं कार्ड आलेलं आहे. एंजल काय सांगतात आहे विदिन द नेक्स्ट फ्यू वीकमध्ये काय असं होणार आहे. 3 ऑफ कप, 2 ऑफ सॉर्ड. चला फ्रेंड, आणि बॉटम ऑफ द डेक पण पाहून घेऊया. बर्डनचं कार्ड आहे बॉटम ऑफ द डेक, बर्डन. आता जो तुमच्या म्हणजे टोटल ह्याचा जो सार आहे ना तो मी बॉटममध्ये ठेवते. म्हणजे बॉटमचं जे असतं ना कार्ड, टोटल तो सार असतो रिडिंगचा, लक्षात घ्या. आता पहिलं कार्ड तुम्हाला आलेलं आहे, मी तुम्हाला शो करते. हे पहा, परफेक्ट टायमिंग. तर पहा इकडे परफेक्ट टायमिंगसाठी क्वीन ऑफ पेंटिकल आणि किंग ऑफ सॉर्ड आलेला आहे. याचा अर्थ असा होतो आहे की जास्त तुम्ही विचार करत बसू नका. पैशा रिलेटेड काही कामं असतील किंवा एखाद्याला मदत करण्याच्या संदर्भात तुम्ही जास्त विचार करू नका, डिसिजन घ्या. आता पहा, तुमचा कुठल्या बाबतीत पैशाचा इश्यू आहे किंवा पैशासंदर्भात काही व्यवहार आहे, तो ज्याने त्याने आपापला पाहायचा आहे. इथे मी क्लिअर केलेलं आहे पैसा संदर्भात तुम्ही जास्त विचार करत बसू नये. यांचे सांगतात आहे तुम्ही तुमचा निर्णय घ्यावा आणि तो निर्णय अगदी योग्य घ्यावा.
आणि स्ट्रेट फॉरवर्ड घ्यावा. त्यात कुठलंही म्हणजे आडेमोडे नसायला पाहिजे. म्हणजे अगदी म्हणतात ना, अगदी विचारपूर्वक घ्यावा. कडक आणि एकदम स्ट्रिक्ट डिसिजन तुम्ही घ्यावा, असं इथे एंजल तुम्हाला सांगतात आहे. परफेक्ट टायमिंगचा हा मी कार्ड तुम्हाला इथे क्लिअर केलेला आहे. तर फ्रेंड्स, नेक्स्ट कार्ड आहे रिमेन पॉझिटिव्ह. इकडे पहा तुम्ही, रिमेन पॉझिटिव्ह म्हणजे तुम्हाला एंजल काय म्हणत आहे, तुम्ही पॉझिटिव्ह राहा. तुम्ही पॉझिटिव्ह राहा. तुम्हाला कसं राहायचं आहे, पॉझिटिव्ह राहायचं. अजिबात निगेटिव्ह विचार किंवा अजिबात खच्चीकरण मनाचं करायचं नाही की ही गोष्ट होईल की नाही, किंवा ह्या गोष्टीतून, ह्या परिस्थितीतून आपण तरुण जाऊ की काय नाही, काय होणार. पैशा रिलेटेड असू दे किंवा हेल्थ रिलेटेड असू दे किंवा रिलेशन रिलेटेड असू दे, तुम्हाला फक्त ना फक्त एंजल काय म्हणू इच्छितात आहे, तुम्हाला रिमेन पॉझिटिव्हच राहायचं आहे. हे पहा, ह्यासाठी कार्ड आलेले आहे चौफेर लक्ष ठेवायचं आहे तुम्हाला. एंजल म्हणतात आहे चौफेर लक्ष ठेवायचं आहे आणि पॉझिटिव्ह राहायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, स्वतःला बॅलन्स करायचं आणि हील करायचं आहे. जे पण नेगेटिव्ह विचार आले तर थोडं मेडिटेशन, ध्यान साधना, काहीच नाही झालं तर शांत राहायचं आहे तुम्हाला. अगदी काहीच जमत नाही तर थोडंसं नामस्मरण करू शकता इथे तुम्ही, असा एंजल इथे गाईड करत आहे. लक्षात घ्या, चौफेर लक्ष मात्र तुम्हाला ठेवायला एंजल सांगतात आहे आणि पॉझिटिव्ह राहा. असं नाही म्हणत आहेत एंजल की तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आणि डोळे बंद करून राहायचे. काय चाललं आहे आजूबाजूला, काय घडामोडी होतात आहे, काय आपल्याला लक्ष द्यायचं नाही. काय नकारात्मक भूमिका कोण घेते नाही घेते, कोण काय म्हणते, किंवा काय आपल्याबद्दल कटकारस्थान लोक करत आहेत, किंवा काय आपला विषयी चर्चा चालू आहे, किंवा आपल्या समोर आलेली परिस्थिती किंवा एखादा व्यक्ती, एखादी परिस्थिती. तर तुम्हाला रिमेन पॉझिटिव्ह तर राहायचं आहे, पण डोळे बंद करून नाही, स्वतःला बॅलन्स करून. हे कार्ड बॅलन्स दाखवतं. बॅलन्स म्हणजे कुठल्याही परिस्थितीत अगदी बॅलन्स आणि भगवंताचा आशीर्वाद. अवेकनिंग पहा, त्या बाईच्या म्हणजे जी लेडी आहे, वाईट एक झगा घातला आहे तिने आणि तिच्या डोक्यावर पहा, डोक्याच्या बाजूचा ओरा कसा एकदम ब्राईट आहे. म्हणजे भगवंताने तिला एकदम हे केलं आहे, म्हणजे आशीर्वाद दिलेलाच आहे तिला. ती दिव्य शक्ती आहे की ती पॉझिटिव्ह राहू शकते. तर तुम्ही तुमची शक्ती ओळखा आणि पॉझिटिव्ह राहा आणि चौफेर लक्ष द्या. तर फ्रेंड्स, रिमेन पॉझिटिव्हचा कार्ड मी अशा पद्धतीने इथे क्लिअर केलेला आहे, तर तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. तिसरं कार्ड आहे इफ यू बिलीव्ह. जर तुम्हाला विश्वास आहे, इफ यू बिलीव्ह, त्या कार्डाला काय कार्ड आलेत पहा. हे 2 ऑफ कॉइन म्हणजे 2 परिस्थितीमध्ये तुम्ही जगल करत आहात. 2 परिस्थिती तुम्ही एकाच वेळी हाताळत आहात. 2 विचारधारणेमधून तुम्ही ह्यावेळी मार्गक्रमण करत आहात. एका मार्गावर नाही आहात. दोन्ही घोडे म्हणजे दोन्ही होडीमध्ये पाय ठेवून आहात, किंवा दोन्ही गोष्टी मध्ये जगल करत आहात. दोन्ही हातात म्हणजे तुमच्या हे जगलिंगचा इथे कार्ड आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर इफ यू बिलीव्ह, जर तुम्ही विश्वास ठेवला तर ही जगलिंग कुठेतरी थांबवा, असं एंजल म्हणतात आहे. कुठलं तरी एक डायरेक्शन चूज करा किंवा एका गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्यायला हवं आहे. जे कुठलीही गोष्ट असेल ती योग्य आणि पॉझिटिव्ह किंवा सत्मार्गाची असावी, योग्य असावी तुमच्यासाठी. म्हणजे सत्याचा मार्ग असावा किंवा त्यात कुठलंही नेगेटिव्हिटी किंवा चुकीचा मार्ग नसावा, जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन त्रास होईल. लक्षात घ्या, इथे कार्ड असे आलेले, हा कार्ड फुल्ली नेगेटिव्ह आलेला आहे. म्हणून मी आत्ताच्या आता तुम्हाला इथे सावध करू इच्छिते. जगलिंग करू नका 2 परिस्थितीत. आता तुम्ही तुमचं समजून घ्या, ज्यांना कोणाला हे लक्षात येत असेल, ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचत आहे. इथे तुम्ही स्त्री पाहत असाल, पुरुष पाहत असाल, तुम्ही पाहून घ्या तुमची परिस्थिती. तुम्ही 2 गोष्टीमध्ये जगल करत आहात, तर तिथे तुमचा विश्वासघात 100% होण्याची इथे शक्यता 10 ऑफ सॉर्ड दाखवतोय. म्हणजे इतके म्हणजे घाव तुम्हाला बसतील जर तुम्ही एक मार्ग वेळीच नाही
चूज केला किंवा निवडला. जर तुम्ही अशा प्रकारे जगल करत राहिला तर तुम्हाला फ्युचरमध्ये धोका मिळण्याची शक्यता आहे. आपल्या जवळच्या माणसाकडून किंवा ओळखीच्या माणसाकडून धोका, विश्वासघात होण्याची इथे दाट शक्यता दिसत आहे. तर एंजल म्हणतात तुम्हाला जर विश्वास आहे तर तुम्ही वेळीच सावध व्हा. तर फ्रेंड्स, मी तिसऱ्या कार्डला इथे क्लिअर केलेलं आहे. इफ यू बिलीव्ह, जर तुम्हाला विश्वास आहे भगवंतावर किंवा चांगल्या गोष्टींवर, जर ह्या पॉझिटिव्ह दिव्य संदेशावर विश्वास आहे तर तुम्ही इफ यू बिलीव्ह तर वेळेत तुम्ही सावध व्हा. जगलिंग करू नका. एका गोष्टीचा सारासार विचार करा आणि पुढचं मार्गक्रमण करा. एंजल इथे तुम्हाला सावध करण्यासाठी सांगत आहे की पुढे तुम्हाला धोका मिळणार, तुमचा विश्वासघात होईल, तर तुम्ही सावध राहायला हवं आहे असं एंजल इथे तुम्हाला गाईड करते. इफ यू बिलीव्ह, जर तुम्हाला विश्वास असेल तर. विश्वास नसेल तर विषय सोडून द्या. तुम्हाला जसं वाटेल तसंच तुम्ही करा. ठीक आहे, चला मी पुढचं कार्डवर जाते आहे. पुढचं कार्ड आहे रिकव्हरी. हे पहा, इथे तुम्ही पाहू शकता दिसतंय रिकव्हरी. ओके, रिकव्हरी म्हणजे आता बघा, रिकव्हरी म्हणजे जे लोक इंडिपेंडेंट आहेत, म्हणजे जे जॉब बिझनेस करणारे आहेत किंवा ज्यांचा फॅमिली बॅकग्राऊंड एकदम श्रीमंत रिच आहे आणि तिथे काही गोष्टी असतील, प्रॉब्लेम असतील, तर त्या गोष्टी रिकव्हरी होतील. पैशासंदर्भात काही व्यवहार किंवा काय प्रॉपर्टी संदर्भात, बँक बॅलन्स संदर्भात, इस्टेट संदर्भात काही गोष्टी असतील तर त्या गोष्टी लवकरात लवकर सॉर्ट आउट होऊन रिकव्हरी होईल. किंवा हेल्थ रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील तर त्या गोष्टी लवकरात लवकर सॉर्ट आउट होतील असे एंजल इथे सांगत आहे. पाचवं कार्ड इथे आहे विदिन द नेक्स्ट वीक. इथे पाहू शकता तुम्ही. ह्या कार्डला मी ह्या दोन कार्डने क्लिअर करते. विदिन द नेक्स्ट वीकमध्ये विदिन द नेक्स्ट फ्यू वीक्स पुढच्या काही आठवड्यांमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, तर तुम्ही सेलिब्रेशन करू शकता, पार्टी करू शकता. पण ते झाल्यानंतर तुमची द्विधा मनस्थिती होईल. जर तुम्ही मोठी पार्टी करण्याची विचार चालला असेल तुमच्या डोक्यात की बाबा एखादी पार्टी करून घ्यावी किंवा सेलिब्रेशन करावं, एखादं सक्सेस मिळाला असेल तर तुम्ही तिथे थांबावं असं माझं मत आहे. कारण की इथे दुसरं कार्ड क्रॉसरोडचं आलेलं आहे, म्हणजे कन्फ्युजनचं कार्ड आलेलं आहे. तर कन्फ्युजन, तुम्हाला दोन गोष्टीमध्ये कन्फ्यूज राहणार तुम्ही. आणि ती गोष्ट अशी असेल की त्या दोन गोष्टीमध्ये तुमचं मानसिक खच्चीकरण होईल, तुम्हाला द्विधा मनस्थिती होईल, तुम्हाला कुठलाही निर्णय घेता येणार नाही. जसं डोळ्यावर ह्या व्यक्तीचं पट्टी लावलेली इथे तुम्ही पाहू शकता. आता कुठल्या मार्गावर जाणे, मी सेलिब्रेशन तर करतोय, सगळं करतोय, एन्जॉय करतोय, पण आता कुठल्या मार्गावर जाणं हे काय मला कळत नाही. तर मी एक कार्डनी काय कन्फ्युजन असेल तुम्हाला फ्युचरमध्ये नजीकच्या आठवड्यांमध्ये, तर मी एक कार्ड तुमच्यासाठी काढते. मला डाउनलोड येतो आहे एंजलचा की मी इथे एक कार्ड तुमच्यासाठी हे क्लिअरन्स करण्यासाठी काढावा. तर मी एक कार्ड काढते ह्या डेकमधून की इथे काय कन्फ्युजन येणार आहे माझ्या व्ह्यूअर्सना. कुठल्या गोष्टीत, दोन गोष्टीत ते कन्फ्यूज राहतील फ्युचरमध्ये, म्हणजे पुढच्या काही आठवड्यांमध्ये. सेलिब्रेशन तर दिसतंय आणि ते करतील सुद्धा. आता मी म्हणते म्हणून तुम्ही विचार करा, पण सेलिब्रेशन येते, चालून येते तुमच्या फ्युचरमध्ये. तुमच्या आयुष्यात सेलिब्रेशनचे क्षण चालून येणार आहेत. पण नंतरचं जे आहे ते कन्फ्युजनचं इथे कार्ड आलेलं आहे. तर दोन गोष्टींमध्ये तुम्हाला काय कन्फ्युजन असेल ते आपण पाहूया. मी एक कार्ड काढते, कार्ड शफल केलेत मी. ओके, मला एंजल आणि डिवाइन असं सांगत आहे, हायर पॉवर, की ते आता सांगू इच्छित नाही आहेत. वेळ आल्यावरच ते सांगतील आणि ते सगळं भगवंताच्या हातात असेल. आणि जे होईल ना ते चांगलंच होईल. लक तुमच्या फेवरमध्ये असेल आणि जे होईल ते चांगलं होईल. आणि वेळ तुम्हाला सांगेल की कुठला निर्णय कसा घ्यायचा. तर फ्रेंड्स, कसा होता हा माझा एक एंजल
गायडन्स प्लस टॅरो कार्डचा क्लिअरन्सचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की कळवा. तुमची प्रतिक्रिया आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा व्हिडिओ एवढा शांत चित्ताने ऐकण्यासाठी धन्यवाद.